लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत काल जोरदार राडा पाहायला मिळाला। बांधकाम विभागातील अत्यंत महत्त्वाच्या संचिका फाईल गहाळ झाल्याचा गंभीर आरोप करत नगरसेवकांनी प्रशासनाला थारेवर धरला आहे। लातूर महानगरपालिकेची स्थायी समितीची बैठक सभापती सचिन बंडापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। मात्र ही बैठक विकास कामांपेक्षा फाईल चोरीच्या मुद्द्यावरून जास्त गाजली। बांधकाम विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा थेट आरोप नगरसेवक अतिश चिकटे यांनी केला आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी सुद्धा केली। या मुद्द्यावरून सभागृहामध्ये चांगलंच वातावरण तापलं होतं। तर शेवटी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल आणि दोषीवर कारवाई होईल असं आश्वासन मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी दिल्यानंतरच या वादावर पडदा पडलाय। त्यानंतर शहरातील उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 75 कोटी पुतळ्यासाठी हैदराबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पाहणी आणि अभ्यास दौऱ्यासाठी देखील या बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याचं यावेळी स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी यावेळी सांगितलंय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। नाही ॲक्च्युली असं 10 फायली नाही, बांधकाम विभागाची सन 2024-25ची एक संचिका सापडून येत नाही। ती गहाळ झाली असं म्हणता येणार नाही किंवा चोरीला गेली असं म्हणता येणार नाही, पण जी संचिका सदस्यांनी मागणी केली आहे त्या संचिकेबद्दल विचारणा केल्यानंतर अधिकाऱ्यांचं म्हणणं आलं की ती फाईल आम्हाला सापडून येत नाही। तर त्याच्यावरती कमिशनर साहेबांनी 7 दिवसाच्या आत आपण निर्णय घेऊ असं आश्वासन काल केलेलं आहे। सर्वप्रथम स्थायी समितीच्या बैठकीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 75 कोटी पुतळ्याच्या संदर्भामध्ये हैदराबाद येथे अभ्यास दौरा सदस्यांचा काढण्यासंदर्भात चर्चा झाली आणि एकमुखानं त्याला मंजुरी देण्यात आली। म्हणजे लातूर शहरामध्ये जो पुतळा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उभारतोय तो महाराष्ट्राला एक दिशादर्शक आणि लातूर शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारा असावा अशी सर्वांची मागणी असल्यामुळे अभ्यास दौरा आवश्यक होता, त्याला मंजुरी देण्यात आली। Thanks for watching Ekmat Digital.